जागा माझी मी पण जागा माझी पण जागा आहे. मूळ मालक कागद 7-12 माझ्यावर आहे. 7-12 माझ्या नावावर. कोर्टाचं होईल मग कोर्टाचं मला आणून दाखवायचं. मला आणून दाखवायचं कोर्टाचा. मला अगोदर कोर्टाचं आणून दाखवायचं. हा कसं काय करतो बघतो. बोगस अंध दाखवून अर्थात अंधत्वाचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी सादर करून तिनं एका दिव्यांग मुलीची जागा तिनं त्या ठिकाणी बळकावली. जी महाराष्ट्रातली क्रीम मुलं, बुद्धिमान मुलं त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि हे पैशावाले सामाजिक किंवा प्रशासकीय राजकीय गिदाड त्यांच्या मुलांना पैसे त्या ठिकाणी वर देऊन अधिकाऱ्यांच्या घर भरून जर अशा पद्धतीची पदं लाटत असतील तर हे फार दुर्दैवी आहे. हा पदाचा गैरवापर आहे. याच पूजाचा जो काही वशिला असेल, जो काही पैशाचा जो कोणी मास्टर माइंड असेल, हिच्या मागे कुठली तरी फार मोठी शक्ती आहे ज्याच्यामध्ये दीपा ती सगळी वापरण्यात यशस्वी झाली. आणि सरकारचं जे डायरेक्ट IASचं धोरण आहे केंद्र सरकारचं, त्याच्यामधूनच हे बोगस अधिकारी 1 कोटीच्या जवळपास उत्पन्न असताना किंवा त्यांना मिळत असताना तिनं स्वतः 8 लाखाच्या आत उत्पन्न दाखवून नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळवलं. म्हणजे तिथं सरकारी नियम मोडला. मुलगी शिकली पाहिजे आणि मुलीची प्रगती झाली पाहिजे असं प्रत्येक बापाला, प्रत्येक महाराष्ट्रातल्या, देशातल्या, जगातल्या माणसाला वाटतं. त्यातीलच पूजा खेडकर सुद्धा एक सुशिक्षित तरुणी, म्हणजे तिचा हेवा वाटावा अशी तिची संपत्ती, नजर लागेल अशी तिची प्रॉपर्टी आणि प्रत्येक तरुणीला तिचा हेवा वाटेल असं तिचं कर्तृत्व म्हणजे ती IAS ऑफिसर. म्हणजे पूजा खेडकर अजून IAS अधिकारी 100% झालेलीच नाही. पण तिचं वार्षिक उत्पन्न जर पाहायचं म्हटलं तर तिच्या बापाचंच वार्षिक उत्पन्न वर्षाला 1 कोटी रुपये. त्यांच्या संपत्तीची जर चर्चा केली तर 100 कोटीच्या जवळपास तिची संपत्ती आहे. पूजा तशी IAS ऑफिसर आहे. पूजाच्या कुटुंबाकडे पुण्याच्या मुळशीपासून सगळी जर जमिनीची जर मोजमाप केली तर 110 एकरच्या जवळपास जमीन आहे महाराष्ट्रामध्ये. आणि खास करून तिचं कुटुंब जिथं जिथं स्थिरावतं अशा सगळ्या ठिकाणी 7 फ्लॅट ह्या पूजाच्या आईवडिलांच्या त्या ठिकाणी नावावर आहेत. म्हणजे पूजाच्या कुटुंबाकडे त्याच्यामध्ये 1 लाख स्क्वेअर फुटाची 6 दुकानं आहेत. आणि ह्या मुलीनं इतकी सगळी संपत्तीची मालकीण असताना तिची आई मात्र तुम्ही पाहिलंच की मुळशीमध्ये जी काही 25 एकरची जमीन आहे ज्या मूळ शेतकऱ्याच्या नावावर असताना सुद्धा तिथं जाऊन ती बंदूक घेऊन, बाउन्सर घेऊन जाऊन दादागिरी करते. किती त्या मुलीची आई सुद्धा कर्तृत्वान आहे. जागा माझी पण जागा आहे. मूळ मालक कागद 7-12 माझ्यावर आहे. 7-12 माझ्या नावावर. कोर्टाचं होईल मग कोर्टाचं मला आणून दाखवायचं. मला आणून दाखवायचं कोर्टाचा. मला अगोदर कोर्टाचं आणून दाखवायचं. हा कसं काय करतो बघतो. घ्या सगळं घ्या. मी पण नाही घाबरायचं. कोर्टाचं आणून द्यायचं. कोर्टाचं आणून द्यायचं मला पण. काय कोर्टाने? मी कोर्टात गेलेलो आहे. मी पण गेलेलो कोर्टात. नाही मी येणार. काय व्हायचं ते होऊ दे. मी येणार. हा होऊन जाऊ दे. मी पण येणार. मी करणार. मॅडम आपलं कायदेशीर चालू आहे. मॅडम ऐका. मॅडम कायदेशीर मला कायद्याने तुम्ही आम्हाला का त्रास देताय? मला सांगितलेलं आपण करू नका म्हणून. ऐका आपण कायदेशीर करतोय ना मॅडम. मॅडम आपण सुशिक्षित लोक आहोत. तुम्ही पण काढा. कोर्टात केस चालू आहे. तोंड दाखव ना तुझं मला. तुझं तोंड तर दाखव. तुम्हाला जर सांगितलं असलं तर मला दाखवा कागद की करू नका म्हणून, की मग मी बघते कागद जमीन करू नका म्हणून. जमीन
सगळ्याला निर्णयावर अवलंबून येते. नाही नाही, कायदा सगळ्याला सारखा, कायदा सगळ्याला सारखा, कायदा सगळ्याला सारखा. मला माहित नाही, कायदा सगळ्याला सारखा, गरीब असो श्रीमंत असो, निर्णयावर अवलंबून आहे ते. असे पण मालक मी आहे ना 7-12वर, जोपर्यंत मी 7-12वर मालक आहे ठरवणार आहे. पण माझं 7-12 मूळ मालक मी, मूळ मालक. आता नाव आहे का एक जे बघ ना 7-12 आयराजवर बोलायचं, आयराजवर बोलायचं, नीट बोलायचं. मित्रांनो, मी पूजाचं कौतुक करतोय. खरं तर संपत्ती कमवली पाहिजे, संपत्ती सगळेच कमवतात, पण एक मुद्दा हा कमवण्याचा बाजूला ठेवूया. मित्रांनो, जय जिजाऊ. मी संतोष शिंदे. सर्वांना नमस्कार. या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. पूजा खेडकर जी पुण्यामध्ये IAS अधिकारी झाल्यानंतर जे 2 वर्ष ट्रेनिंगचे असतात, ज्याला शासकीय भाषेमध्ये सगळं प्रशिक्षण घेणं असं म्हणतात, प्रोबेशन म्हणा किंवा अजून त्याला काही वेगळे वेगळे शब्द असतील, परंतु अजून तिला सरकारी गाडी मिळालेली नाही, सरकारी शासकीय 100% मान्यता मिळालेली नसताना स्वतःच्या ऑडी गाडीमध्ये ती पुण्याच्या जिल्हाधिकारी किंवा पुण्यामध्ये कारभार करायची. त्याच्यावर लाल दिव्याला परवानगी नसताना लाल दिवा लावायची, टॉय 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 करत अख्ख्या पुणे जिल्ह्यात फिरायची, पुणे शहरात फिरायची. सगळ्यात महत्वाचं, तिनं नेमप्लेट सुद्धा गाडीवर लावली होती. हे सगळं अनधिकृत आहे अशी चर्चा आहे, कुजबूज आहे. खरं तिच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे, तिला कडक शासन झालं पाहिजे. एक तर जे जे शासकीय नियम तिनं मोडलेले त्या पद्धतीनं टप्प्याटप्प्याने कारवाई झाली पाहिजे, असं महाराष्ट्रातलं प्रत्येक समाजमनातला माणूस म्हणतो. मित्रांनो, एकीकडे तुम्ही आम्ही स्त्री चळवळीला प्रोत्साहन देणारे, मातृत्वाचा स्त्रीत्वाचा आदर करणारे, कुणीही नवीन भेटला तर जय जिजाऊ जय शिवराय म्हणून चर्चेची सुरुवात करणारे, आज मात्र याच खेडकर नावाच्या मुलीबद्दल चर्चा करत असताना महाराष्ट्राचे मान कशा पद्धतीने खाली येईल हे चर्चा करायला नको. तिच्या ज्या काही चुका आहेत, तिनं ज्या पद्धतीनं गैर पद्धतीनं पद मिळवलं, हा सगळा पैशाचा आणि सत्तेचा माज आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आमच्या कुठल्या तरी भगिनीवर, कुठल्या तरी भावावर अन्याय करून हीच खेडकर त्या पदावर बसली. मित्रांनो, याच खेडकर मुलीबद्दल IAS अधिकारी आहे, तिचा सन्मान ठेवून काही गोष्टीबद्दल चर्चा करत असताना जिच्या बापाची वर्षाची उलाढाल, तेही IAS ऑफिसर आहेत, 1 कोटीच्या जवळपास त्यांची स्वतःची मालमत्ता असताना, म्हणजे उत्पन्न असताना किंवा त्यांना मिळत असताना, तिनं स्वतः 8 लाखाच्या आत उत्पन्न दाखवून नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळवलं. म्हणजे तिथं सरकारी नियम मोडला. दुसऱ्या बाजूला जिच्याकडे भरमसाठ संपत्ती आहे, म्हणजे 1 लाख स्क्वेअर फुटाची शोरूम्स कशाला म्हणतात, दुकानं कशाला म्हणतात, 7-7 फ्लॅट कशाला म्हणतात, आज त्यांची किंमत किती आहे याचा जर फक्त मागोवा घेतला तर डोकं काम करणार नाही. अशी मुलगी नॉन क्रिमिलियर मध्ये बसते का? सगळ्यात महत्वाचं, IAS ही झालेली आहे, कुठल्या कोट्यातून झाली? 40% ब्लाइंड म्हणून, अंध म्हणून ती त्या सेवेत रुजू झाली. 7 वेळेस वैद्यकीय चाचणीसाठी डिपार्टमेंटनी बोलवलेलं असताना सुद्धा हीच मुलगी खेडकर नावाची अजिबात फिरकली नाही, दांड्या मारल्या तिनं. हीच दीपा जिनं शासकीय नियम मोडत असताना बोगस अंध दाखवून, अर्थात अंधत्वाचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी सादर करून, तिनं एका
दिव्यांग मुलीची जागा तिनं त्या ठिकाणी बळकावली. म्हणजे आमच्या एका भगिनीनं दुसऱ्या भगिनीवर अन्याय केला, ही गोष्ट साधी नाहीये. इथं सुद्धा शासकीय नियमाची पायमल्ली झालेली आहे. आणि तिचा इंटरव्ह्यूचा व्हिडिओ तो खराय खोटाय किंवा त्याच्या फांदात पडायला मला तर त्याच्यामध्ये रस नाही, पण ज्या पद्धतीचे प्रश्न विचारत असताना ती निष्प्रभ ठरली, तिला त्याच्यामध्ये काय आली नाही, अशी बालबुद्धीची किंवा जिला खरंच मेंदू नाही, अर्थात अज्ञानी वाटते, अर्थात जे IAS होण्याच्या पात्रतेची नाही, त्या मुलीला IAS कसं काय मिळालं. याचा अर्थ याच खेडकर नावाच्या, याचा अर्थ याच पूजाचा जो काही वशिला असेल, जो काही पैशाचा, जो कोणी मास्टर माइंड असेल, हिच्या मागे कुठली तरी फार मोठी शक्ती आहे, ज्याच्यामध्ये दीपा ती सगळी वापरण्यात यशस्वी झाली. आणि सरकारचं जे डायरेक्ट IASचं धोरण आहे केंद्र सरकारचं, त्याच्यामधूनच हे बोगस अधिकारी महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या सेवेमध्ये पाठवले जातात का, हा एक संशोधनाचा विषय. म्हणजे आमच्या IAS अधिकाऱ्यांच्या एक कर्तृत्ववान इमेजचं तिनं त्या ठिकाणी अक्षरशः बदनामीकरण करून टाकलंय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तिनं शासकीय नियम तोडून जागा बळकावल्याच. त्याच्या पुढच्या हाईट म्हणजे ती आता ज्या सेवेमध्ये काम करते, पुण्यामध्ये होती, पुण्यातून तिला आता वाशिमला पाठवलं गेलं, परंतु बरेच काही चुकीचे निर्णय मान्य जिल्हाधिकारी महोदय नसतील त्यावेळेस सगळंच आपल्या कार्यालयामध्ये गोळा करून घेऊन येणं, पदाचा गैरवापर करणं किंवा हुकुमशाही पद्धतीनं हे सगळं राबवणं, याच्यामध्ये फार मोठं षडयंत्र आहे. का सरकार गप्प आहे, का विरोधक गप्प आहेत, का राज्यातले गप्प आहेत, का केंद्रातले गप्प आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. पण सरकारी नियमाचं जर उल्लंघन केलं जात असेल, होत असेल, आज आमच्या एका बाजूला UPSC करणारी पोरं 24 तास 10 वर्ष रट्टा मारतात, आणि ही मात्र पहिल्याच झटक्यात IAS होऊन त्या ठिकाणी पदाचा किंवा त्या सगळ्या सिस्टीमचा गैरवापर करून जर ती पद बळकावत असेल तर पूजाने चूक केलेली आहे आणि पूजावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणायला हरकत नाही. कारण हीच पूजा उद्या ज्यावेळेस प्रशासनात जिल्हाधिकारी म्हणून बसेल, त्याच जिल्ह्यामध्ये जर ही असंच जर चुकीच्या पद्धतीनं करत असेल तर ते फार दुर्दैवी आहे. म्हणून अशा व्यक्तीला सेवेत ठेवायचं की न ठेवायचं, सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे, अशा पद्धतीची धारणा आता महाराष्ट्राच्या समाज मनात उमटलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, गावखेड्यातली पोरं, ग्रामीण भागातली आमचे मुलं मुली, पुणे, मुंबई, दिल्ली, नागपूर, महत्वाच्या ठिकाणी UPSCच्या अभ्यासाच्या निमित्तानं, MPSCच्या अभ्यासाच्या निमित्तानं दिवस रात्र एकत्र करतात, परंतु संघर्ष करतात. पहिल्यांदा नाही यश आलं, दुसऱ्यांदा यश नाही आलं, तिसऱ्यांदा. आमची महाराष्ट्रातली क्रीम मुलं, बुद्धिमान मुलं त्या ठिकाणी प्रयत्न करतात, आणि हे पैशावाले सामाजिक किंवा प्रशासकीय राजकीय गिदाडं त्यांच्या मुलांना पैसे त्या ठिकाणी वर देऊन अधिकाऱ्यांच्या घर भरून जर अशा पद्धतीची पदं लाटत असतील तर हे फार दुर्दैवी आहे. हा पदाचा गैरवापर आहे, आणि या सगळ्या गोष्टीचा समाज मनामध्ये जर निषेध होत असेल तर विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो बघा, मी ज्या पद्धतीनं भूमिका मांडतोय, मला एक म्हणायचंय, शेतकरी बापाचा मुलगा, गोरगरिबाचा मुलगा किंवा सर्वसामान्य कुटुंबातला एखादा मुलगा जर IAS झाला, IPS झाला, PSI झाला, PI झाला, साधा पोलीस शिपाई झाला, तर त्या आई बापाच्या चेहऱ्यावर जग जिंकण्याचा आनंद मिळतो. पण ज्यावेळेस त्यांची जागा हे पैशावाले लोक चुकीच्या पद्धतीनं पदांचा गैरवापर करून, पैसे चारून ज्यावेळेस आपल्या पोरांवर अन्याय करतात, त्यावेळेस ह्या बापाचं, भावाचं किंवा एक मुलगा म्हणून मन किंवा हृदय हे लावल्याशिवाय राहत नाही. मग त्यावेळेस बरं बोलण्याशिवाय
किंवा बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं कधीही चांगलं, म्हणून आपल्या समोर भूमिका मांडतोय. धन्यवाद. अशी पिढी कुणाच्याही पोटाला आणि असे बाप कुणाच्याही नशिबाला येऊ नयेत, एवढीच माफक अपेक्षा. कारण हा जिजाऊ सावित्री रमाईचा महाराष्ट्र आहे. हा त्यांच्या विचारांनी देश चालतो, त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास आणि त्यांच्या विचारांचा जागर आज आमच्या प्रत्येक स्त्रीनं त्या ठिकाणी पुढे नेला पाहिजे. पण तो जागर चुकीच्या पद्धतीनं होत असेल तर महिलांनी सुधारलं पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा आहे. इथं चूक मुलगी म्हणून पूजाची नाही तर संपूर्ण सिस्टीमची आहे, हे फक्त लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.